JR99 वर सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. आज आलेलो आहोत आपण कवठे गावात आणि कवठे गावामधील सरपंच पद ज्या व्यक्तीनं भूषवलं ते आपल्या समोर आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव आपलं? बबनराव पोकळे. तुमचा इतिहास भरपूर चांगला आहे, आम्ही ऐकलंय. काय आहे तुमचा इतिहास कवठे गावामध्ये कसा? तुमची कवठे गावामध्ये मी पहिल्यांदा 24व्या वर्षी 1995 साली सरपंच झालो. त्याच्यानंतर सतत 10 वर्ष आणि आता देखील मिसेस सरपंच होत्या 1.5 वर्ष. मी 10 वर्ष राहिलो. त्याच्यानंतर बिनविरोध परत सदस्य राहिलो. आता सोसायटीला देखील सर्वात जास्त मताने निवडून आलो. मिसेस दुसऱ्या वार्डामध्ये देखील तो पॅनल देखील मी निवडून आणला आणि भरपूर मताने आणला आणि त्या देखील आता 1.5 वर्ष सरपंच होत्या आणि मी स्वतः सुद्धा संचालक आहे. आता तुम्हाला तर माहित असेल महाराष्ट्रामध्ये विधानसभेची रणधुमाळी चालू आहे आणि या रणधुमाळीत आपला शिरोड आंबेगाव हा मतदारसंघ येतो आणि त्यातील तुमचं कवठे गाव. आता कवठे गाव मध्ये तुमची भूमिका कोणाकडून आहे? माझी भूमिका मी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आहे आणि मी त्याच ठिकाणी राहिलेलो आहे. माझी भूमिका स्पष्ट आहे. गद्दारांना ह्या वेळेला जनता गाठणार आहे आणि कवठे गाव हे ज्याप्रमाणे अमोल कोल्हे यांना 700 मतांनी लीड दिलं. दादा आमच्याकडे होते. दादाला देखील आढळराव दादाला देखील आम्ही 2,500 मतांनी निवडून आणत होतो. दादांनी पक्ष बदलला आणि ते शिंदे गटात गेले. 2 वेळाला आढळराव दादांना खासदार करायला करता आणि खासदारांनी जो आमदार दिला त्यांच्या पाठीमागे संपूर्ण शिवसेना या भागामध्ये नव्हे या तालुक्यामध्ये संपूर्ण आम्ही दादांच्या पाठीमागे राहिलो होतो. परंतु दादा शिंदे गटात गेले. शिंदे गटातून दादा पुन्हा खासदारकी करता राष्ट्रवादीत गेले. ज्या राष्ट्रवादीने डॉक्टर अमोल कोल्हे यांना घेऊन त्याच दादांना पाडलं होतं आणि आता देखील दादा त्या पक्षात गेल्यामुळं शिवसेनेने त्यांचं निष्ठावान शिवसैनिकांनी प्रति त्यांचं काम केलं नाही. उलट अमोल कोल्हे यांना साथ दिल्यामुळं अमोल कोल्हे यांना या कवठे जिल्हा परिषद गटामधून जवळजवळ 11,000 मताधिक्य या गटामधून दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कवठे गावचं देखील 700 मताचं लीड डॉक्टर अमोल कोल्हे यांना खासदार केला आहे. आतापर्यंत तुम्ही आढळराव सोबत काम करत होते? हो. आता आढळराव सोबत काम करत त्यांनी पक्ष बदलला. निष्ठा सोडल्यामुळे त्यांच्या बरोबर आम्ही गेलेलो कोणीही नाही. आणि मग निकम साहेबांना साथ का तुमची? आमचे उद्धव साहेबांची आणि निकम साहेब महायुती आहे, काँग्रेस आहे आणि त्याच्यामुळं आमचं संपूर्ण पाठिंबा निकम साहेबांना आहे आणि संपूर्ण शिवसैनिक हे निकम साहेबांनाच मत देतील आणि तुतारीत वाजवतील. आता शिरोळ आंबेगाव या मतदारसंघाचा वळसे पाटलांनी विकास केलाय. ठीक आहे, ते म्हणतात आणि बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं की विकास त्यांनी केलाय. मग तुम्हाला काम महत्वाचे की निष्ठा महत्वाची? आम्हाला वळसे पाटलांनी विकास केलाय. आम्ही व्यक्तीला कधी नाव ठेवत नाही. वळसे पाटील मोठा माणूस आहे, त्यांनी कामं केली परंतु त्यांनी निष्ठा सोडली. निष्ठा ही महत्वाची आहे, विकास नंतर आहे. निष्ठा महत्वाची आहे. माणसाने जर बापाला बापच म्हटलं नाही, आईला आईच म्हटलं नाही तर ती निष्ठा राहते कुठं? तर कशामुळे त्यांना मतदान द्यायचं? म्हातारपणाला ज्या पवार साहेबांनी वळसे पाटलांना मानसपुत्र मानला, ज्या वळसे पाटलांचे वडील पवार साहेबांबरोबर होते, त्याच्यानंतर वळसे पाटीलांची एक भाषण आहे बघा, एक शब्द आहे, मी सगळे कुठं कोणी गेली तरी मी पवार साहेबांना सोडणार नाही. मग आता जाताना पवार साहेब आठवले नाहीत का? बरोबर आहे तुमचं. निष्ठा महत्वाची आहेच पण कामही महत्वाचे असते. कामं होतच राहतात. वळसे पाटलांनी कामं केली. निकम साहेब त्यांच्यापेक्षा तरुण आहेत, उमदू आहेत, हुशार आहेत. त्यांनी कारखाना 10 वर्ष व्यवस्थित चालवला. कर्जात गेलेला कारखाना भीमाशंकर कारखाना त्यांनी कर्जामध्ये असलेला कारखाना कर्जाचा मुक्त करून दाखवला. त्याच्यानंतर मार्केट कमिटी महाराष्ट्रामध्ये डिजिटल केली. निकम काय कमी आहे? निकमला आमदार करा, वळसे पाटलाला आमदार केलं, मंत्री केलं म्हणून का विकास केला? विकास केला म्हणजे काय केला? नेमका विकास का त्यांचा विकास कमी झालाय? आता आपण येतो बेट विभागामध्ये. हो. आता बेट विभागामध्ये 60 ते 70% मतदान हे निकम साहेबांना होणार. तुतारी वाजताना पवार साहेबांच्या पाठीमागे जनता राहणार आणि त्याच्यामुळे निकम साहेब निवडून येणार. आपल्या कवठे गणातून साधारण किती टक्के मतदान होईल? कवठे गणातून साधारणतः 65 ते 70% मतदान हे निकम साहेबांना होणार. 65 ते 70%. संविधानापासून तर अहमदाबाद पर्यंत एकही गाव कमी राहणार. प्रत्येक गावामध्ये निकम साहेबांना लीड राहणार. तुम्ही स्वतः निकम साहेबांबरोबर ओपनच आहे. आणि मला हा प्रश्न विचारायचा आहे, आज
कारखाना वारीला आमचे 10,000 रुपये घेतले शेतकऱ्यांचे. तुम्ही ऊस नेताय, आम्हाला सभासद का केलं नाही 42 गावातल्या लोकांना? सभासद कारखान्याला पैसे चालतात शेतकऱ्यांचे, आमच्या 42 गावातल्या शेतकऱ्यांचे कारखान्याला पैसे चालतात. मग सभासद करायला काय झालं? तुम्ही सत्तेमध्ये आहात, सरकारमध्ये होता, कारखाना तुमच्या ताब्यात होता, का केलं नाही? माझा सवाल आहे त्यांना, वळसे पाटला. आता वळसे पाटील त्याच्यावर आता बोलतील, मी म्हणतो किंवा बोलतात. बापूसाहेब गावडे विकास मागतायत. साहेबांना आपले ज्येष्ठ आहेत. बापूसाहेबांनी ह्या 42 गावांचा जर हे केलं असतं, शेअर्स मध्ये जर रूपांतर करा, साहेबांना बोलले असते वळसे पाटील साहेबांना, आणि ते जर करून घेतलं असतं तर मला वाटतं अधिक चांगलं झालं असतं. त्यांनी बाकीचा विकास सांगण्यापेक्षा लोकांचा विकास सांगितला पाहिजे. मग आता वाजणार आता तर रामकृष्ण हरी आणि वाजवा तुतारी.